नमस्कार. आज आपण पोलीस शिपाई भरती 2022-23 म्हणजेच सिंधुदुर्गचं हे पेपर आहे आज झालेला. त्याचा सी सेट आहे हा. त्याचं आपण आज सोल्युशन बघणार आहे. तर चला तर आपण सुरुवात करू. सी सेट आहे हा. ओके. तर पहिला प्रश्न आहे, लिंबू हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? तर लिंबू हा शब्द परभाषी शब्द आहे. उंटाचा कळप असतो, तांडा असतो, तापा असतो का जमाव असतो? तर उंटाचा हा तांडा असतो. तिसरा प्रश्न, छंद या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. छंद म्हणजे नाद, याचा समानार्थी शब्द नाद आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणता शब्द खग या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? समानार्थी शब्द नाही विचारलेले. तर आपल्याला वध, आता पक्षी समानार्थी शब्द आहे, अंड समानार्थी शब्द आहे, दूष पण समानार्थी शब्द आहे, पण वध हा समानार्थी शब्द नाही खगचा. त्याच्यामुळे त्याचं उत्तर क्रमांक ए. विसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. विसंगत, सुसंगत हे विरुद्धार्थी शब्द आहे, बाकी हे विरुद्धार्थी शब्द नाहीत. ज्ञात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ज्ञात शांत नाही, अज्ञात याचं उत्तर बरोबर आहे. त्याचप्रमाणे पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. उथळ पाण्याला खळखळाट फार, अल्पज्ञानी फार बडाया मारतो, उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे, क्षुल्लक गोष्टींचा गवगवा फार, कमी बुद्धीच्या मनुष्यात गर्व अधिक. तर त्याचं योग्य उत्तर आहे अल्पज्ञानी फार बडाया मारतो. अंगाचा तिळपापड होणे या वाक्प्रचाराचा अर्थ, रागाने फणफण करणे, अंगात थरथर होणे, हुडहुडी भरणे, अशक्तपणा येणे. तर अंगाचा तिळपापड होणे म्हणजे रागाने फणफण होणे. देवालय या शब्दाची संधिफोड करा. तर देवालयाची संधिफोड आहे देव अधिक आलय म्हणजे देवालय. देव अधिक आलय देवालय. पक्षी झाडावर बसतो, वरवरला अंडरलाईन केले. ह्या शब्दातील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर उभयन्वय अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, विशेषण आणि शब्दयोगी अव्यय. तर शब्दयोगी अव्यय याचं उत्तर योग्य आहे. खालीलपैकी उभयन्वय अव्यय कोणते आहे? आणि, शब्बास, तिथे, अरे रे. तर शब्बास आणि अरे रे हे केवळ प्रयोग वाक्य शब्द आहेत. ते हे नाही, जे ते हे दर्शक आहे, म्हणजे जे संकेत बोधक आहे. आणि हे उभयन्वय अव्यय आहे. खापर फोडणे म्हणजे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? मनात राग ठेवणे, उपकाराची जाणीव न ठेवणे, उधळपट्टी करणे आणि दुसऱ्याला दोष देणे. तर खापर फोडणे म्हणजे दुसऱ्याला दोष देणे. 13वा प्रश्न, वर्तमान काळी क्रियापद ओळखा. निघतोय, निघेल, निघाला आणि निघणार. तर निघतोय याचं हे योग्य उत्तर आहे. इमारत, इमारत या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंगी, उभयलिंगी, नपुसलिंगी का स्त्रीलिंगी. तर आपण इमारत म्हणजे ती इमारत, ती म्हणजे स्त्रीलिंगी. याचं योग्य उत्तर आहे डी. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे? विद्वान, विद्वानी, विदुषी, विद्वानीन आणि विद्या. तर याचं योग्य उत्तर आहे बी, विदुषी. खालील शब्दाचे अनेकवचन शब्द ओळखा. राजा, राजाचं अनेकवचन राजे होतात. आंबाचं अनेकवचन आंबे होतात. मळाचं अनेकवचन मळे होतात. तर शाळा हे एकवचनी आणि अनेकवचन दोन्हीमध्ये मोडलं, त्यामुळं अनेकवचनी शब्द हा शाळा योग्य आहे. तई या कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? सप्तमी, षष्टी, तृतीय आणि द्वितीय. तर हे सप्तमीचं विभक्तीचे प्रत्यय आहे. विभक्ती चॅप्टरमध्ये तुम्हाला माहीत असेल हे. आईने मुलाला जेवायला दिले या वाक्यातील शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? मुलीला, मुलाला. तर सला ते सलाना ते ला प्रत्यय हे द्वितीयाचे आहेत, म्हणून द्वितीया योग्य उत्तर. कर्म कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. शीताने गाणे म्हटले हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य. सर्वावर कार्यवाही केली जाईल. शिक्षक मुलांना शिकवतात हे कर्तरी प्रयोगाचे. साप माणसाला जातो हे कर्तरी प्रयोगाचे. तर सर्वांवर कार्यवाही केली जाईल हे कर्म कर्तरी प्रयोगाचे वाक्य आहे. राजपुत्र या शब्दाचा समास ओळखा. आता याची फोड करताना राजाचा पुत्र, मग चा प्रत्यय कशाला आहे? चाचीचे षष्टी, म्हणून उत्तर क्रमांक डी. खरे किंवा खोटे, खरे खोटे या शब्दाचा समास ओळखा. आता खरे किंवा खोटे दोन्ही पद महत्वाचे आहेत, मग दोन समासामध्ये येऊन जातात, म्हणून पर्याय क्रमांक ए बरोबर. खालीलपैकी बहुविग्रही समासाचे उदाहरण कोणते? बहुविग्रही, आई बाप हे संहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. प्रतिवर्ष, प्रत्येक वर्षे अव्ययभाव समास, आमरण, नत्र तत्पुरुष समास
आणि लंबोदर लंब असे उदर ज्याचा तो गणपती, म्हणजे योग्य पर्याय डी. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. तुझी परीक्षा कधी आहे? तर आता सरळ सरळ प्रश्नचिन्ह दिलेले, मिश्र वाक्य तर नाहीये, प्रश्नार्थक वाक्य हे बरोबर आहे. केवळ प्रयोग नाही आणि संयुक्त वाक्य पण नाहीये. पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. शेतकऱ्यांनी शेते नांगरली पण पाऊस पडला नाही. आता हे जे मध्ये चिन्ह दिलं आहे ते विरामचिन्ह कोणते ते ओळखायचे. तर अवतरण चिन्ह नाहीये, संयोग चिन्ह नाहीये. संयोग चिन्ह म्हणजे असं डॅश असतं, अवतरण चिन्ह म्हणजे असे दोन्ही गुण असतात. प्रश्नचिन्ह हे प्रश्नचिन्ह असतं. तर अर्धविराम हे योग्य उत्तर आहे, म्हणून 24चं योग्य पर्याय डी. कामधेनू या शब्दाचा योग्य शब्द समूह निवडा. कामधेनू मोठ्याने इच्छा असणारा, अचूक गुणकारी असणारे, सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय. गायीला चरण्यासाठी राखलेले रान. तर योग्य पर्याय आहे सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय, म्हणजे कामधेनू म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय. आता हे गणिताचे आणि आपण बुद्धिमत्तेचे प्रश्न हे दुसऱ्या पार्टमध्ये पाहूया. आता मराठी आणि सामान्यांचं आपण पाहणार आहे आज. आता 51वा प्रश्न आहे. राज्यातील पहिले फुलपाखराचे गाव म्हणून कोणत्या ठिकाणास घोषित करण्यात आले? मांगर सातारा, पारपोली सिंधुदुर्ग, पडगाव सिंधुदुर्ग आणि उभादांडा सिंधुदुर्ग. तर योग्य पर्याय आहे बी, पारपोली सिंधुदुर्ग. आपत्ती व्यवस्थापन जागतिक काँग्रेसचे सन 2024चे आयोजन कोठे करण्यात आले होते? पटना, डेहराडून, दिल्ली आणि मुंबई. तर योग्य पर्याय आहे डेहराडून. काजू संशोधन केंद्र कुठे आहे? वेंगुर्ला, मालवण, चिपळूण आणि राजापूर. तर याचं योग्य पर्याय आहे ए, वेंगुर्ला. केळी संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? दोडा मार्ग सिंधुदुर्ग, यावल जळगाव, सावंतवाडी सिंधुदुर्ग. केळी संशोधन केंद्र विचारलेले आपल्याला, बरोबर आहे. दोडा मार्ग, यावल, मुक्ताईनगर, जळगाव. केळी सगळ्यात प्रसिद्ध कुठं आहे? सावंतवाडी. केळी सर्वात प्रसिद्ध कुठं आहे आपल्याला माहिती असेल. तर याचं योग्य उत्तर आहे जळगाव, जळगावची केळी, म्हणून यावल हे योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यात 18व्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या? तर याचा योग्य पर्याय आहे 7 टप्प्यात नाही झाल्या, 3 टप्प्यात पण नाही झाल्या, 4 टप्प्यात नाही. तर योग्य पर्याय 5 टप्प्यात ह्या महाराष्ट्रातील 18व्या लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. मनिका बात्रा हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फुटबॉल, टेबल टेनिस, हॉकी, स्विमिंग. तर याचं योग्य पर्याय आहे टेबल टेनिस. पुढील प्रश्न आहे. अविनाश साबळे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॉक्सिंग, कुस्ती, हॉकी का ट्रॅक अँड फील्ड? तर ट्रॅक अँड फील्ड, म्हणजे हा रनर आहे अविनाश साबळे. सेला बोगदा कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे? हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर. त्याचं योग्य पर्याय आहे अरुणाचल प्रदेश. सेला बोगदा हा अरुणाचल प्रदेश येथे बांधण्यात आलेला आहे. संयुक्त राष्ट्रात भारताचे प्रतिनिधी म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? तर संयुक्त एस जयशंकर, अरिंदम बागची, मनीत पाल, केसरी प्रसाद. याचं योग्य उत्तर आहे अरिंदम बागची यांची संयुक्त राष्ट्रात भारताचे प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. IT ऍक्ट 2000 हा कायदा कोणत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आहे? मोबाईल चोरी गुन्हे, सायबर गुन्हे, कॉम्प्युटरची चोरी गुन्हे, गाडी चोरी होणे. आता मोबाईल चोरी आणि गाडी चोरी तर हे नाहीये, कॉम्प्युटरची चोरीचे गुन्हे हे पण नाही. तर याचं योग्य उत्तर आहे सायबर गुन्हे. 60चं योग्य पर्याय आहे बी. लखनौ शहर हे कोणत्या नदीकाठी वसले आहे? गोमती, गंगा, यमुना आणि शरयू. तर याचं योग्य उत्तर आहे ए, गोमती. भारताच्या इतिहासामध्ये कोणी पहिली जॉईंट स्टॉक कंपनी भारताशी समुद्र व्यापार करण्यास सुरुवात केली? इंग्रज, फ्रेंच, डच आणि जर्मन. तर आपल्याला माहित असेल भारतात येण्याचा क्रम पिढी पहिले पोर्तुगीज आले, नंतर डच आले. तर आता त्याच्यात पोर्तुगीज हा पर्याय नाही, तर डचांनी ही पहिली वसाहत इथं स्थापन केली होती. तर याचं योग्य उत्तर आहे डच. वेदांकडे चला हे ब्रीदवाक्य असणारे संस्था कोणते? आर्य समाज, वेद समाज, ब्राह्मो समाज आणि सत्यदेव समाज. तर याचं योग्य उत्तर आहे ए, आर्य समाज. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न 64वा. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणाची जबाबदारी स्वीकारली? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणी जबाबदारी स्वीकारली होती? यशवंतराव चव्हाण, वसंतदादा नाईक, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस. तर याचं योग्य उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या काळात झाली? मुघल साम्राज्य, मराठा साम्राज्य, राष्ट्रकूट साम्राज्य, पाला साम्राज्य
त्याचे योग्य उत्तर आहे राष्ट्रकूट साम्राज्य. कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केला आहे? अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद आणि ऋग्वेद. याचं योग्य उत्तर आहे सामवेद. 67वा प्रश्न. इतिहासातील 3 प्रसिद्ध लढाईमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थान. योग्य उत्तर आहे हरियाणा. ऑपरेशन पोलो हे कोणत्या संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यास चालवले होते? हैदराबाद, गोवा, जुनागड आणि सिक्कीम. याचं योग्य उत्तर आहे हैदराबाद. जागतिक योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 21 जुलै, 21 मे, 21 जून आणि 21 मार्च. तर 21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. शक्तिपीठ महामार्ग नागपूर पासून कुठपर्यंत बांधण्यात येणार आहे? कोल्हापूर, गोवा, मुंबई, सुरत. तर याचं योग्य उत्तर आहे गोवा. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान संशोधनासाठी कोणत्या ठिकाणी एक्सलन्स सेंटर स्थापन करण्यात येणार आहे? गांधीनगर, नागपूर, बंगळूर का हैदराबाद. तसं याचं योग्य उत्तर आहे बी, नागपूर. क्रिकेटमध्ये LBW हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? लेग बिफोर विकेट, लॉग बेल विकेट, लेग बाय विकेट, लॉंग बाय विकेट. तर याचा योग्य पर्याय आहे लेग बिफोर विकेट. LBW म्हणजे लेग बिफोर विकेट. विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कोठे झाला होता? रत्नागिरी, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक. तर योग्य पर्याय आहे नाशिक, डी. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू, BR आंबेडकर, डॉक्टर BR आंबेडकर, महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल. त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर BR आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर. संयुक्त राष्ट्र महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली? मुंबई, पुणे, नागपूर का छत्रपती संभाजीनगर. तसं योग्य उत्तर आहे संयुक्त महाराष्ट्राची स्थापना ही मुंबईत झाली होती. आता याच पद्धतीने बाकीचे मराठी काय आपलं गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण दुसऱ्या पार्टमध्ये पण आहेत.